नमस्कार, सोनालीज किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण मस्त फ्लॉवरची भाजी बनवणार आहोत। रेसिपी बनाल ना तर एक नंबर चवीला होते आणि ज्यांना फ्लॉवरची भाजी आवडत नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील, एवढी मात्र 100% गॅरंटी। अगदी घरगुती साहित्यामध्ये आहे, त्या साहित्यामध्ये तयार केलेलं आहे, वेगळं काही असं टाकलेलं नाही। त्यामुळे अशी पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचा मी फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेत आणि ते पाण्यामध्ये भिजवत ठेवलेले, जेणेकरून त्याच्यावरची जी काही घाण आहे ती निघून जाईल। त्यानंतर इथे 2 टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने। त्यानंतर इथे कढीपत्ता, नंतर कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा चिकन मसाला, त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये काय करायचं, हे जे फ्लॉवर आहे तर तो कढईमध्ये आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये का उकळायचा की जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही कीड असते म्हणजे आळे वगैरे असते किंवा धूळ असते किंवा उग्रवास असतो तो सुद्धा निघून जाईल। थोडंसं मीठ घातलंय आणि आपण काय करूयात, 1 ते 2 मिनिटं तरी आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचंय, किंवा तुम्ही नुसतं गरम पाणी जरी यावरती घातलंत ना आणि 5 मिनिटासाठी तरी सुद्धा चालेल। तर मी या पद्धतीने असं उकळून घेतलंय, हे पहा। त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं। हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला फार असं शिजवायचं नाहीये, 1-2 मिनिटं तरी उकळीमध्ये एक कडकडीत उकळी आली ना की आपल्याला गॅस बंद करायचा आणि फ्लॉवर काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये जे कीड असते किंवा उग्र वास असतो तो सुद्धा निघून जाईल। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे। त्यानंतर तेल आपल्याला छान असं तापू द्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे, मोहरी सुद्धा आपल्याला छानशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत, जिरं सुद्धा फुलू द्यायचं आहे। त्यानंतर थोडासा कढीपत्ता यामध्ये घालू, त्यानंतर ठेचून घेतलेला जो लसूण आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे। लसणामुळे काय होतं, भाजीला चव सुद्धा छान लागते। लसूणही आपल्याला या पद्धतीने तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 टोमॅटो आपण यामध्ये घालतोय बारीक चिरून, टोमॅटोने सुद्धा छान अशी चव येते, कांदा घालायची काही गरज नाही, हे पहा। त्यानंतर आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, किंवा तुम्हाला वेगळा काळा मसाला वगैरे तुमच्याकडे असेल तो वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला मी यामध्ये घातलाय आणि पुन्हा एकदा आपल्याला तेल सुटेपर्यंत हे जे मसाले आहेत ते चांगले परतून घ्यायचे। छान असं मसाल्यांना तेल सुटलं ना की चव सुद्धा एकदम छान लागते, हे पहा तेल सुटलेलं आहे मसाल्यांना। त्यानंतर आपण जे उकळून घेतलेला जो काही फ्लॉवर आहे म्हणजे पाण्यामध्ये थोडासा उकळून घेतलेला तो यामध्ये घालूयात आणि छान असं आपल्याला याला परतून घ्यायचे, हे पहा। मसाले सुद्धा आपल्याला यामध्ये चांगले असे मिक्स करून घ्यायचेत या पद्धतीने। पाणी यामध्ये घालणार नाही आहोत, आपण यांना वाफेवरच शिजवणार आहोत, पाण्याचा वापर करणार नाही। त्यानंतर मसाले सुद्धा या पद्धतीने चांगले मिक्स करून घेतलेत। त्यानंतर घालत चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा आपल्याला हे असं एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने सतत आपल्याला काय करायचं, हलवत राहायचं। गॅसची फ्लेम आहे ही कमीच ठेवायची आहे म्हणजे करपणार नाही। त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं खोलगट ताट ठेवायचं आहे त्याच्यावरती आणि ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून भाजीला छान अशी वाफ धरते आणि वाफेवरच आपली ही जी भाजी आहे ही छान अशी शिजली जाते, पाण्याचा वापर केलेला नाही। पाणी ठेवल्यामुळे काय होतं वरती ताटामध्ये की भाजीला छान वाफ धरली जाते। आता ही भाजी थोडीशी कमी शिजलेली आहे, पुन्हा एकदा आपण काय करू, ताट सेम ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। शिजलेली आहे, आता तुम्ही पाहू शकता आपली जी भाजी आहे हे 5 ते 6 मिनिटं गेले भाजी छान अशी शिजायला। तुम्ही पाहू शकता आपली ही जी फ्लॉवरची भाजी आहे ना ही तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या बाकीच्या व्हिडिओची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। त्याचप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।